आज आपण कडाकणीची रेसिपी बघणार आहोत। त्याचबरोबर आपण देवीचा शृंगार कसा करायचा, म्हणजे शृंगार त्याच पिठापासून शृंगार कसा बनवायचा त्याची देखील रेसिपी बघणार आहोत। तर इथे मी कडाकणी बनवून दाखवलेली आहे, तुम्हाला बघू शकता आपण किती कुरकुरीत आहे। हातात घेतल्याबरोबर लगेच ती क्रिस्पी अशी तुटत आहे। त्याचबरोबर या कडाकणीमध्ये मी मैद्याचा बिलकुलही वापर केलेला नाही आहे, तर गूळ आणि गव्हाच्या पिठापासून ही कडाकणी मी बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 वाटी गूळ आणि अर्धी वाटी मी त्यामध्ये पाणी टाकून घेत आहे। तर हे आता आपण एका गॅसवरती चढवून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं ते आपण गरम करून घेणार आहोत। फक्त त्याचं आपण इथे पाणी बनवायचं आहे, गुळाचं पाणी। तर तुम्ही डायरेक्ट असं भिजत घालू शकता गूळ, किंवा जर तुम्ही चालू लगेच बनवायला घेत असाल तर तुम्ही अगोदर ते पाणीमध्ये गूळ हा गरम करून घ्यायचा आहे, जेणेकरून लवकर तो वितळेल म्हणून। तर एकीकडे मी एका भांड्यामध्ये घेतलेला आहे 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बेसन आणि पाव कप मी इथे घेतलेला आहे बारीक रवा। त्याबरोबर चिमूटभर मी इथे हळद घेतलेली आहे आणि चिमूटभर मी इथे मीठ देखील घेतलेलं आहे। आता इथे आपण 2 चमचे तेल असं गरम करून घ्यायचं आहे, 2 टेबलस्पून, आणि कडक गरम करून त्या पिठामध्ये आपण त्याला मोहन द्यायचं आहे आणि व्यवस्थित असं चमच्याच्या सहाय्याने त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। तेल हे सुरुवातीला खूपच गरम असतं, त्यामुळे चमच्याच्या सहाय्याने परतून घ्यायचं आहे ते पीठ आपण त्यामध्ये, आणि नंतर मग हाताने त्याला असं व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे आपलं जे तेल आहे मोहनचं ते व्यवस्थित असं पसरेल, एकजीव होईल। आता थोडं गुळाचं पाणी टाकून आपण इथे पिठाचा हा गोळा बनवून घेणार आहोत। घट्टसर इथे आपल्याला हा पिठाचा गोळा असा बनवून घ्यायचा आहे। लागता आपण त्यामध्ये गुळाचं जे पाणी आहे ते टाकत जायचं आहे, एकदाच पूर्ण पाणी असं टाकायचं नाही आहे। तर इथे मी असा घट्टसर असा आपला पिठाचा गोळा हा मळून घेतलेला आहे। तर कडाकणी बनवायची आहे आपल्याला, त्यासाठी आपल्याला पीठ हे थोडं कडकच ठेवायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा ही कडाकणी म्हणजेच जे आपण फुलारा बनवू तो कडक म्हणजे असा क्रिस्पी बनेल। तर छोटे असे पुरीचे गोळे जसे असतात तसे आपल्याला याचे गोळे असे करून घ्यायचे आहेत, बॉल्स। आता व्यवस्थित आपण सगळे असे बॉल्स एका साईजचे बनवून घ्यायचे आहेत आणि मग हे आपण असे लाटून घेणार आहोत। तर एकीकडे मी पोळपाट घेतलेला आहे आणि त्या पोळपाटावरती मी अगोदर तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून ते आपण जेव्हा त्यावरती ती कडाकणी अशी लाटून घेऊ तेव्हा ती खाली तळाशी चिटकायला नको म्हणून। तर अगोदर तेल लावून घ्यायचं आहे आणि मगच ही कडाकणी अशी लाटून घ्यायची आहे। आणि त्याचबरोबर आता आपण कडाकणीला छोटे होल असे पाडून घेणार आहोत, जेणेकरून आपली कडाकणी अशी पुरीसारखी फुगायला नको म्हणून। तर थोडंसं मी इथे एक होल करत आहे, कारण भरपूर लोक कडाकणी ही अशी धाग्यामध्ये पिरून मग बांधत असतात, मी देखील तशीच करत असते। आणि काही लोक असं एका भांड्यामध्येच परातमध्ये वगैरे टोपमध्ये असं दाखवत असतात कडाकणी वगैरे। तर असे तुम्ही कडाकणीला असे छोटे काटाच्या चमच्याने असे होल पाडून घ्यायचे आहेत। आता मी दुसरी पुरी देखील मी तशीच लाटून दाखवत आहे तुम्हाला कडाकणीची। तर सेम अशीच करायची आहे आपण, आणि त्याला छोटे असे काट्याच्या चमच्याने असे होल पाडून घ्यायचे आहेत आणि सुंदर असे आपल्या कडाकण्या अशा असते लाटून घ्यायच्या आहेत सगळ्या। पीठ जर का जास्त कडक झालं असेल तर थोडंसं अजून त्यामध्ये तुम्ही साधं पाणी किंवा तेच गुळाचं पाणी टाकून तुम्ही अजून कणिक अशी मळून घ्यायची आहे आणि मग ते कडाकण्या असे लाटायला घ्यायचे आहेत, जेणेकरून पीठ हे मऊ होईल, कारण काही टायमाला पीठ हे कडक होऊन जातं म्हणून। तर इथे आपण या कडाकण्या असे लाटून घेतलेल्या आहेत। तर इथे मी एकीकडे अगोदरच तेल हे गरम करायला ठेवलेलं होतं, तेल चांगल्यापैकी तापून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी स्लो फ्लेम किंवा मीडियम फ्लेमवरती आपण या कडाकण्या अशा तळून घ्यायच्या आहेत। पहिला भाग व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे, खूपच म्हणजे घाई करायची नाही कडाकणी वगैरे परतवण्यासाठी। तर व्यवस्थित असा पहिला भाग शेकून घ्यायचा आहे तेलामध्ये, मस्तपैकी तळून झाल्यानंतर मगच त्याला असं दुसरा भाग तळायला फोल्ड करायचं आहे। तर आता आपण दुसरा भाग देखील तसाच इथे आपण तळून घेणार आहोत। तर बघू शकता आपण सुरुवातीला तुम्हाला हे कडाकण्या नरम वाटतील, पण जसे त्या गार होतील थोडंसं त्यातला गरम मॉइश्चर जसं निघेल तसंच लगेच आपली कडाकणी ही एकदम क्रिस्पी आणि कडक होईल। तर इथे मी तुम्हाला दुसरी कडाकणी देखील मी त्या कढईमध्ये टाकून दाखवत आहे की कशी मी इथे तळून दाखवलेली आहे म्हणून। तर गॅस हा लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे आणि मस्तपैकी आपल्याला ह्या कडाकण्या अशा तळून घ्यायच्या आहेत। तर खरंच सांगते खूपच सुंदर बनलेल्या होत्या, बिना मैद्याच्या आहेत, त्यामध्ये बिलकुलही मी मैद्याचा वापर केलेला नाही आहे।
गव्हाचं पीठ, बेसन पीठ आणि बारीक रव्याचा जिथे मी वापर केलेला आहे. तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरेचा देखील वापर करू शकता. पण मला इथे गुळाच्या कडकण्या आवडतात देवीसाठी, म्हणून मी गुळाच्या कडकण्यांचा इथे फुलारा दाखवणार आहे देवीला. म्हणूनच मी इथे गुळाच्या कडकण्या केलेल्या आहेत. तर इथे मी जो शृंगार असतो देवीचा तो तुम्हाला इथे बनवून दाखवत आहे. मी जे आपण पीठ मळलेलं होतं त्यातलंच थोडंसं पीठ हे साईडला काढून ठेवलेलं होतं. तर इथे अगोदर आपण 3 छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचेत आणि त्यापासून आपल्याला अशा लांब लचक अशा आपल्याला त्यातल्या अशा वेणीसाठी फणी अशा बनवून घ्यायच्या आहेत. आणि मस्तपैकी आपण अशी वेणी ही इथे बनवून घेतलेली आहे, बघू शकता आपण. तर आता इथे आपण अशी वेणी बनवून झाल्यानंतर आपण त्यासाठी लागणारं मणी मंगळसूत्र जे असतं ते बनवून घेणार आहोत. तर तसंच मी एक फण तयार केलेली आहे त्याची, आणि त्याला मी छोटे छोटे असे बॉल्स ते त्याच्यावरती लावून दिलेले आहेत. तसेच मी इथे छोटे छोटे बांगड्या, आपले गरब्याचे जे टिपरे असतात ते, त्याचबरोबर पायातली जोडवी, हातातल्या बांगड्या, टिकली आणि डोक्याचा कंगवा जो असतो आपला तो देखील मी इथे बनवून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला देवीला तुमच्याकडून जे जे होईल तो शृंगार आपण देवीसाठी इथे बनवायचा आहे आणि देवीला इथे आपण तो शृंगार असा नैवेद्यामध्ये दाखवायचा आहे. तर इथे मी तुम्हाला जे काही मी शृंगार बनवलेला आहे तो इथे दाखवत आहे. मी थोडासाच बनवलेला आहे. तुम्हाला जर का अजून जास्त बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता. मला एवढा टाईम नव्हता बनवण्यासाठी, म्हणून मी तुम्हाला फक्त एवढंच दाखवू शकले आहे. तर तुम्ही जे सुपडं असतं आपलं ते बनवू शकता, नाकातलं, कानातलं सगळं काही बनवू शकता. तर इथे ते देखील आपण व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे. तर इथे आपला फुलारा देखील तयार झालेला आहे. तर इथे तुम्हाला गव्हाच्या पिठाची कडकणीची रेसिपी कशी वाटली मला नक्की फीडबॅकमध्ये कळवा आणि माझे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.